राईट आम राऊंड देखील पुन्हा एकदा जबरदस्त कडक फटका साला आमच्या तोंडावर पडायचा चेंडू आणि षटकारांची अटक झाला पैसे लावा दादा दरम्यान बघा आयोजक सरपंच यांच्याकडून षटकार ह्यासाठी 500 रुपये बघा दादा आम्ही बोलल्यानंतर बघा कसा इफेक्ट होतोय 2016 ते 17 या सामन्यासाठी सर्व चषक माजी सरपंच कडून हरेश्वर भगत यांच्याकडून अतिशय चांगलं बघूया साला काही लोक साला आम्ही कडे 500 रुपये मागायला गेलो साला 1 फुटाचा मोबाईल काढला पहिला कर्ज दाखवायला लागला या बँकेत एवढे कोटी कर्ज असला काय साला आणि षटकार हॅट्रिक सावळा संघ बघूया अतिशय फॉर्म मध्ये बघूया पुढे जाते राजू ठाणगे राईट आर्म महोदय विकेट संघाच्या वतीने पहिलं षटक दादा गेम चालू करा गेम म्हणजे खेळ आहे दादा चला तुमचा गैरसमज व्हायचा म्हणून मग रात्री बॉल शब्द वापरू नका चेंडू वापरा आणि हा ज्याने 11 दिलाय बघूया फुल केला बघूया अप्रतिम फटका पुन्हा एकदा षटकार जबरदस्त टायमिंग त्याची बायकोने त्याची मेवणी आपल्या डोक्याला कशाला व्याप करा आपल्या डोंगर कशाला खाजवा आणि राजू ठाणगे यांची केलेली फिटाई धुलाई चंपी मर्दन मसाज मरमध्ये त्याचा घमटा काढला मग त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार बाय 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 हे कविता बाय किती दिवस उपाशी आहे ना फक्त छान तुझ्यामुळे झालेले आहे अगं बाय 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 हे कविता बाय अगं बाय 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 हे कविता बाय किती दिवस उपाशी आहे ना एक देना तू माझ्या पोटाला देना एक देना तू माझ्या पोटाला देना बाई तुझ्या डाळिंबाचा दाणा एक देना तू माझ्या पोटाला देना बाई तुझ्या डाळिंबाचा दाणा पहिला गडी घडत पहिला हादरा प्रथम विकेट स्वाहा प्रथम विकेट गोपचेवर पहिला गडी घडत पहिला हादरा गटडी वडली गेली काशा गुंडाळला गेला पहिली विकेट तडीबार हद्दबार चेर बंद स्थानबद्ध पहिल्या विकेटची अकालपट्टी उचल बंगडी पहिला गडी घडत पहिल्या विकेटचा काढता बाय वन डाऊन द फलंदाज क्लीन बॉल ट्रिपल अजित चेंडू ढेंगातून फटीतून भोकातून पसार झाला आजच माझा झालाय पगार दरम्यान नुकतेच आमचे हरेश्वर भगत ज्याने स्पर्धेसाठी 2016 ते 2017 या वर्षामध्ये सर्व चषक ज्याने दिले बघा यांचे हरेश्वर असतील ते दानशूर व्यक्तिमत्व दादा कर्णाचा दुसरा अवतार ज्याने मला 100 रुपये दिलेत बघूया जसे जसे रात्र वाढेल तसे 200 होतील 300 होतील दादा बोलायला काय जात आहे
बड्डे होईल. व्हॉट्सअप अपडेट अद्याप माहिती आहे ना. अपडेट नंतर जमा करा तुमची कलई करतो नंतर. दरम्यान नवीन फलंदाज दादर सावंतवाडी. राईट आर्म होते विकेट तयार. अरे दादा 90 घे. त्याला वेळ कुठे आहे? त्याला चहा पिणार आता. हा त्याला पोपट तर टाट राहायला पाहिजे. आणि हा पुण्याचा दमदार मरका जबरदस्त टायमिंग ग्लोरियस थ्रो. नको म्हटली तरी रेशमा म्हणते रेशमा मेरा एक रात में घायल ना कर दूं तो रेशमा मेरा नाम नाही. तुझं नाव ते घायल करायचंच आहे. सगळ्यांना घायल मला दरम्यान नवीन फलंदाज जाईल बघूया. अक्षय पवार. ये किरण पवार के भाई है. नको आता थंड नको. दादा आमचं चालेल तर बरा सारा तुमचाच बघा दादा. त्याला उगीच त्याला दुसऱ्याचा ढुंगणात खाजवायचा काय गरज आहे का? त्याला आमचं व्यवस्थित चाललंय. हा दुसऱ्याचा बघाचा वापर. आणि ह्या चेंडूमुनाच्या ट्रॅपमध्ये मुया चेंडू पुश केलाय. चेंडूवर स्पेलिंगच्या दिशेने दरम्यान एक धाव मिळते. संघाची धाव संख्या मुसंडी मध्ये धाव संख्या फैलावली. धावांना आकार जालना धाव संख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान. धावांचा विस्तार धावांची निर्मिती धावांची उत्पत्ती धावांची उभारी. धाव संख्या 28 28. नको म्हटली तरी शिर तुटली तरी ओझावायचं सोडणार नाही. आता बघितलं का? त्याला येत चढवल्यानंतर येत पाडणार. आता ते काय मला असले पालतुकाने लावू नका. म्हणजे तेच सांगणार ना तेच सांगणार. तुम्ही बंद करा. म्हणजे 198 देशामध्ये चालू आहे. त्याला रात्र झालेली आहे. 198 देशात हेच चाललेलं आहे. पण तुम्ही मात्र याच्यात लक्ष देऊ नका त्याच्याकडे. आपला क्रिकेट बघा. तर क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स. ग्लोरियस अनसर्टेनिटी गेम ऑफ जेंटलमॅन. दरम्यान नवीन गोलंदाज तयार. दादा स्कोर सांग रे. 28 ना. राईट आर्म हो द विकेट. षटकार धाव संख्या 34. षटकाची चौकार काय आहे दादा? आणि ह्या नो बॉलचा इशारा. 1+4 टोटल 5 धावा. म्हणजे साला साडी बरोबर परकर सहित ब्लाऊज फ्री. तो मग साला फॉल बिल्डिंग लावून काय साला वाईट आहे.
आणि ह्या चेंडू निर्धाव चेंडू डडवा निर्धाव चेंडू संघाची धाव संख्या मुसंडीमध्ये धाव संख्या 33. पुन्हा तयार बॉलिंग मार्फत राईट आर्म होते विकेट मीडियम पेसर आणि हरेश्वर भगत ज्याने या स्पर्धेसाठी 2000 ते 2017 याचा सर्व चषक हरेश्वर भगत यांच्यावर दिले. बघूया दिले. बॉल धरताना जीवाची हाल करतोय मागून असा बॉल धरतोय. आणि नवीन फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित नवपरिणित अनोखा नौका फलंदाज मिस्टर सचिन कोरंगळे. अतिशय तगडा फलंदाज रांगडा फलंदाज आणि हा मुलाचा जेटला पुश केला. बघूया फक्त एक धाव मिळते. संघाची धाव संख्या मुसंडी माते धाव संख्या फैलावली धाव संख्या सजली नटली फुलली खुलली बहरली डवली स्थाना पन्ना अरुण विराजमान असं नसतं. धाव संख्या वोटिंग होते धाव सहा आकार धाव संख्या 34. दादा तुम्ही त्यांना बियर दिल्या सगळे कशाला धावला जाता. धाव संख्या 35. अतिशय चांगला आहे जे बघूया या ठिकाणी चांगली व्यवस्था केली आमची जेवणा खावण्याची. कारण ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. दादा दारू बंदी आहे इथं नाव घ्यायचं नाही. चला मोदींना काय वाटेल. आणि हा पुन्हा एकदा दमदार फटका चेंडू यस ऑन पुश केला. बघूया जबरदस्त ऑन ट्राय. बघूया फक्त एक धाव मध्ये संघाची धाव संख्या मुसंडीमध्ये धाव संख्या झाली 36. संघाच्या वतीने तिसरं षटक प्रगती पदावर. साले शेंगवाल्याने झोपणे मात्र. आणि हा जण बघूया बॅकवर्ड स्पेलिंगला जाईल. बघूया मगाशी दाना ताड झाला होता तर लगे पालना बांधला. एवढं लवकर याला म्हणतात रेडीमेड झटपट. मसाला अगोदर साला घेऊन यायचा घरात. पहिले 6 महिने इकडे घेऊन यायचे 3 महिने आपल्याकडं. तेच करा तर चला बायका पण ऑनलाईन मागवा. संघाचा चौथा गोलंदाज संघाच्या वतीनं 4थं षटक प्रगती बदल धाव संख्या झाली 37 म्हणजे प्रति षटकामागे 12 धावांचा टार्गेट. आवक सरासरी 12 बॉल्स टू गो. हाणामारीचं षटक स्लग ओव्हर डेथ ओव्हर
तुला हा एकच ग्राउंड माहिती आहे योना कोरलीचा ना? जरा गेम जरा स्पीडअप करा दादा प्लीज. यो तुला जाम लांब वाटते. अरे वेल प्लेड. धाव संख्या 44 44. अरे गेम जरा स्पीडअप करा प्लीज. राईट मध्ये चेंडू पुन्हा खरोखर ते अप्रतिम पडका बघूया. डायरेक्ट क्लिअर आणि जबरदस्त टायमिंग ग्लोरियस बॉल. धैर्य 11 16 संघाचा हा अर्धशतक. धावांचा डोळाना, धावांची मसनवट, धावांची गंगाजरी, धावांची गटार गंगा. संघाच्या वतीने 4थं षटक तयार बॉलिंग मार्गवर. सावळा आणि पळसपे राईडा महोदय विकेट. आणि वंदांचा भूया वाईटचा इशारा. अरे बंदाचा इशारा का बाईट का काय? पुढे तयार बॉलिंग मार्गवर राईडा महोदय विकेट. आणि हाजी नंबरचा टॅप मध्ये बघूया. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव मिळतील. संघाची धाव संख्या झाली. धाव संख्या हृदय धाव संख्या स्थिरावली. धाव संख्या 56 56. आणि हा पुन्हा लॉक केला तर चेंडू हवेमध्ये बघूया. आणि फलंदाज बाद. जरा गेम जरा स्पीड करा प्लीज. नवीन फलंदाज राईडा महोदय विकेट. आणि हा मध्ये अप्रतिम स्क्वेअर कट बघूया. चेंडू सीमारेषेमध्ये शॉर्टपिच चेंडू अकुट बघा. अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि 2 धाव मिळते. संघाची धाव संख्या मुसंडीमध्ये धाव संख्या झाली 58 आणि जिंकण्यासाठी 59 धावांची गरज. 24 चेंडू आणि 59 धावा म्हणजे प्रति षटकामध्ये 15 धावांचं टार्गेट आहे. बघूया हरीश्वर भगत प्लीज कम ऑन द मायक्रोफोन.
दरम्यान मायक्रोफोनवरती मी आमंत्रित करतोय शेट्टी मुंबई I want to read afterwards. धन्यवाद दशरथ पाटील सर. तर दोन्ही संघाच्या संघटनांकडे विनंती, आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. कामोठे आणि पारगाव यानंतर होणारा सामना असेल. कामोठे आणि पारगाव दोन्ही संघाच्या संघटनांकडे विनंती, नाणेफेकीचा कौल करण्यासाठी त्वरित या ठिकाणी यायचं आहे. आपण पाहत आहोत गावदेवी क्रिकेट क्लब उसरली खुर्द आयोजित सरपंच चषक 2017 चौथ्या पर्वातील स्पर्धा. प्रथम पारितोषिक तब्बल 2 लाख रुपये असणारी ही विद्युत प्रकाश झोतातील क्रीडा स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. तर चालू असणारा सामना दोन बलाढ्य संघांमध्ये खेळवला जातोय. पळसपे वर्सेस सावळे या दोन संघांमध्ये हा सामना आहे. तर प्रथम फलंदाजी करत असताना सावळे संघाने धावा केलेल्या आहेत त्या तब्बल 58 धावा आणि विजयासाठी 59 धावांचं लक्ष्य समोर ठेवलेलं आहे ते पळसपे संघाचं. दरम्यान चेतू मी तुला एक विचारतोय की ह्या 4 षटकामध्ये जे लक्ष्य ठेवलेलं आहे 59 धावांचं, हे याचा पाठलाग हा जो पळसपे संघ कोणत्या प्रकारे करू शकतात याच्यामध्ये या दोन संघाबद्दल तू काय सांगशील? दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ चांगली कामगिरी करत रायगडमधील अव्वल संघांमध्ये गणले जातात आणि पळसपे संघाचा गतवर्षीचा म्हणजे सावळे संघाचा सातत्याने 3-4 वर्ष चांगला परफॉर्मन्स, परंतु गतवर्षीचा जो सावळे पळसपे संघाचा परफॉर्मन्स आहे तो मात्र चांगला राहिलेला आहे. राजीव ठाणगे आणि सिद्धांत भाद्रे या दोन्ही फलंदाज आणि त्यांच्या इतरही फलंदाजांकडे क्षमता आहे सर की या सामन्यामध्ये ते येऊ शकतात. आणि क्रिकेट जरा सामना ताबडतोब चालू करा. आपल्याला वारंवार सूचना आमच्याकडनं देण्यात येत आहे. पंच विशेष करून दक्षता घ्या. सामन्यामध्ये खूप टाइमपास चालला आहे. आत्ताच्या 2 सामने मी पाहिले याच्यामध्ये खूप टाइमपास चाललेला आहे. कोणत्याही प्रकारे टाइमपास इथे जमणार नाही. आम्हाला बरेचसे सामने खेळवायचे आहेत. दरम्यान जी शेकोटी पेटवलेली आहे, सर्व व्यवस्थापक आपल्याला ती शेकोटी विधवायची आहे. धावून देते. $59 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. तर आणि सर सांगायचं झालं तर क्रिकेट हा खेळच मुळे आणि जिद्दीने भरलेला आहे. मोठ्यातलं मोठं धावसंख्या या क्रिकेटच्या खेळामध्ये पाठलाग झालाय. अर्थातच उदाहरण द्यायचं झालं तर 434 धावांचा एक दिवसीय क्रिकेटमधील विक्रम झाला 12 मार्च 2006 रोजी. परंतु तो विक्रम 3.5 तासच टिकला होता, कारण 3.5 तासानंतर साऊथ आफ्रिकेने ऑस्ट्रेलियाने केलेली धावसंख्येचा पाठलाग केला होता. परंतु आता तेच या ठिकाणी होतंय का पाहिजे, कारण आजच्या दिवसातील ही सर्वोच्च धावसंख्येपर्यंत आपण जाऊन पोहोचलेले आहेत. अर्थातच धावसंख्या झाली ती 58 धावा झाली आहे. 59 धावांची आवश्यकता विजयासाठी. एक मोठं टार्गेट 4 षटकांच्या सामन्यामध्ये ठेवलंय. तर स्ट्राईकवर फलंदाजीसाठी राजू ठाणगे, स्ट्राईकवर तर गोलंदाजी मार्कवर नितेश. पहिला चेंडू समोरच्या दिशेने टोलावण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक किरण पवार त्या ठिकाणी येतोय. हळूवार पद्धतीने असं शेवटच्या क्षणी चेंडू थोडासा हळूवार पद्धतीने टाकला गेला. बॅट थोडीशी अगोदर खेळली गेली, परंतु चेंडू लॉंगॉनच्या दिशेने पटकावला जरूर गेला, परंतु त्या ठिकाणी किरण पवार क्षेत्ररक्षणासाठी नक्कीच उपलब्ध होता आणि धावसंख्येचा श्री गणेश या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय. तर सलामी शेवटी राजू ठाणगे आणि सिद्धांत मात्रे, तर गोलंदाजीसाठी नितेश. कशा प्रकारचा सामना करतो पाहायचंय. मोठं लक्ष जरूर समोर आहे, परंतु या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली तर ते एवढं मोठं लक्ष पार होऊ शकतं. क्रिकेटच्या खेळामध्ये हे कित्येकदा झालं देखील आहे. हा चेंडू टप्प्याचा फाईन लेगच्या दिशेने चेंडू पटकावला जातोय. वन बाउल चेंडू सीमा रेषा पार चौकार. क्रिकेटमध्ये कारण सर पूर्वीचा चेंडू वेगळा होता, आताचा चेंडू वेगळा आहे. पूर्वी पांढऱ्या रंगाचा एमआरआयचा चेंडू असायचा आणि पहिले काही षटक तो चेंडू जुना करायला लागायचा, जमीन लगतचे फटके खेळावे लागायचे. परंतु आता तसं नाहीये. हा हिरव्या रंगाचा चेंडू आला आणि क्रिकेटचा चेहरा मोहरा बदलून गेला. पहिल्या चेंडूवर षटकार जाऊ लागले. तर या चेंडूवर जर गोलंदाजाला शाबूत राहायचं असेल तर तुम्हाला यॉर्कर लेंथ चे चेंडू टाकावे लागेल, ब्लॉक होल पद्धतीचा मारा करावा लागेल, तुम्हाला गुडलेन स्पॉटवर चेंडू टप्पा टाकावा लागेल. असं हे अलीकडच्या काळातील क्रिकेटमध्ये झालेला बदल आहे.
आता मात्र आडव्या बॅटने चेंडू खेळला जातोय मिड विकेट झोन मध्ये. आणखीन एक चौकार, लगातार दुसऱ्या चेंडूवर चौकार लगावला जातोय सिद्धांत म्हात्रेच्या माध्यमातून. धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. 9 अंकाचं महत्व सांगायचं झालं क्रीडा क्षेत्रातील तर उसेन बोल्टने आतापर्यंत 9 ऑलिम्पिक मधील स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि 9च्या 9 स्पर्धांमध्ये गोल्ड मेडल मिळवलं. नक्कीच वेगवान पुरुष जगातील ओळखला जाणारा जमैकाचा उसेन बोल्ट याच्या नावावर 9 गोल्ड मेडल आहेत. तर भारताच्या आतापर्यंत एकंदरीत ऑलिम्पिकच्या खात्यात देखील 9 गोल्ड मेडल आहेत. पुढचा चेंडू आणि हा चेंडू मात्र सीमारेच्या दिशेने जातोय. बॅट्समन नक्कीच हा चेंडू कीपर बीट झाला, पाठीमागचा क्षेत्ररक्षक बीट झाला. दरम्यानच्या काळात 2 धावा या ठिकाणी कळवल्या जात आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या 2 ने पुढे जाऊन पोहोचते ती तब्बल 11 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी सुरू आहे, ते पहिलं षटक. 11 धावा धावफलकावर झाल्यात. 11 अंकाचं देखील क्रिकेटमधील महत्व सांगायचं झालं तर क्रिकेटचा क्रमांक 1चा नियम सांगतो, क्रिकेटच्या खेळामध्ये मैदानामध्ये तुम्हाला 11 खेळाडूच असणं गरजेचं आहे. 11 पेक्षा जास्त खेळाडू असतील तर तुम्हाला प्रतिस्पर्धी संघातील कर्णधाराला सांगावं लागतं, किंवा कमी असेल तरी देखील कर्णधार आणि अंपायरची अनुमती घ्यावी लागते. असा हा क्रिकेटचा खेळ आपण पाहतोय. 11 धावा धावफलकावर. हा चेंडू फुलटॉस पद्धतीचा समोरच्या दिशेने टोलावला जातोय. त्या ठिकाणी नक्कीच किरण पवार येतोय, चेंडूची फेक करतोय. जशाच तसं प्रत्युत्तर म्हणावं लागेल, कारण पहिले षटक सुरू आहे आणि संघाची धावसंख्या 12 धावांवर जाऊन पोहोचते. तुमच्या आमच्या सर्वांचा लाडका खेळ अर्थातच क्रिकेटचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. ज्या क्रिकेटच्या खेळाने तुम्हा आम्हा सर्वांना एक ओळख निर्माण करून दिली, तुम्हा आम्हा सर्वांना एकत्रित आणण्याचं काम या क्रिकेटच्या खेळाने केलं. अर्थातच हा क्रिकेटचा खेळ नसता तर तुम्ही आम्ही रात्रभर एवढे जागत राहिलोच नसतो आणि तुम्ही आम्ही एकत्र देखील आलो नसतो. असा हा क्रिकेटचा खेळ आपण या ठिकाणी पाहतोय. सुंदर क्रीडा स्पर्धा सरपंच चषक 2017 गावदेवी क्रिकेट क्लब उसरली खुर्द आयोजित स्पर्धा आपण पाहतोय. पारगाव कामोठे दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे नाणेफेकीसाठी यायचं, आणि पंचांनी मात्र आपले हात फैलावलेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 25 अर्थातच वाईड बॉल घोषित केला जातोय. संघाची धावसंख्या पुन्हा एकदा 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा गोलंदाज नितेश 59 धावांचं लक्ष समोर ठेवलं ते 4 षटकांमध्ये, आणि पहिलं षटक सुरू असताना संघाची धावसंख्या झाली ती 13 धावा. विकेट करण्याचा प्रयत्न, राजूच्या बॅट मधून निघालेला फटका क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि विकेटचं पतन होत आहे. मागील मॅच प्रमाणे याही मॅच मध्ये स्वस्तात बाद होतोय. राजू ठाणगे पळसपे संघाला खूप मोठा धक्का मात्र या ठिकाणी बसतोय. क्या हुआ लड़के देख रहा है या पुन्हा एकदा कॉल करतोय. दोन्ही संघांचे संघनायक नाणेफेकीसाठी यायचे. पारगाव वर्सेस कामोठे आकाश तारेकर आणि बारका कांबळे आपल्या कर्णधार त्वरित या ठिकाणी पाठवायचे. यानंतर देखील एक जबरदस्त सामना होणार आहे, ज्या लढतीची देखील उत्सुकता असते. पारगाव म्हटलं की त्या संघाबरोबर ग्लॅमर देखील पाहायला मिळत असतं. यानंतरच्या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर चालू सामना आपण पाहतोय. 2 बलाढ्य संघ पळसपे वर्सेस सावळे, अर्थातच किरण पवार वर्सेस राजू ठाणगे अशी लढत या ठिकाणी आपण पाहतोय. मोठं लक्ष जरूर समोर ठेवलंय आणि त्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती तब्बल 13 धावा धावफलकावर. एक गडी बाद झालं राजू ठाणगेच्या रूपात, आणि राजूची जागा घेण्यासाठी राहुल बैकर आणि त्याच्या बरोबरीने मात्र सिद्धांत म्हात्रे. तर घाई करायची आहे, कारण यानंतर देखील एक मॅच बाकी आहे. उशीर होतोय, तर पंचांना देखील विनंती आहे ताकीद द्या, आणि संघनायकाला देखील विनंती आहे घाई करायची आहे. उर्वरित 3 षटके या ठिकाणी बाकी आहेत. 18 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता विजयासाठी. पाहूया उर्वरित 18 चेंडू निर्णायक असतील. काय होतंय या सामन्यामध्ये. 18 चेंडू आणि 46 धावांची आवश्यकता विजयासाठी. गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजीसाठी येतोय
हरेश माळी गोलंदाजी मार्गावर सज्ज होतोय. वैयक्तिक पहिलं आणि आपल्या संघासाठी दुसरं षटक घेऊन सावळे संघासाठी गोलंदाजी मार्गावर हरेश माळी, तर फलंदाजीसाठी राहुल बैकर सज्ज होईल पळसपे संघासाठी. रिव्हर्सचा फटका खेळला जातोय, सुंदर फटका खेळला जातोय. वन बाउल चेंडू सीमारेषा पार चौकार 4 धावांसाठी. रिव्हर्स स्वीप नावाचं अस्त्र बाहेर काढलंय आणि या रिव्हर्स स्वीप अस्त्रावर पहिल्या चेंडूवर चौकार वसूल करतोय. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीप आणि तदनंतर मात्र चर्चा होते. गोलंदाजाला मार्गदर्शन केलं जात आहे एकाच फटक्यानंतर. तर राहुल बैकर मात्र आल्या सुंदर फटका मारला. रिव्हर्स स्वीपच्या स्वरूपातील संघाची धावसंख्या 4 ने वाढवली. 17 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. विकेट करतोय राहुल बैकरच्या बॅट मधून निघाला फटका. क्षेत्ररक्षक चेंडूवर येणार त्या अगोदर चेंडू वन बाउल चेंडू सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा चौकार राहुल बैकरच्या बॅट मधून. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. राजू ठाणगे बाद झाल्यानंतर मात्र सामन्याची सर्व सूत्र सिद्धांत म्हात्रे आणि राहुल बैकरने हातामध्ये घेतलीत. आणि गत वर्षीचा हंगाम जर पाहिला तर डे टुर्नामेंटच्या पेक्षा जो नाईट टुर्नामेंटला परफॉर्मन्स होता पळसपे संघाचा चांगला होता. मोठमोठ्या ठिकाणी नाईट स्पर्धा या संघाने जिंकलेल्या होत्या. तर आता देखील धावसंख्या संघाची 21 होताना पाहायला मिळतील. मोठी खेळी करावी लागेल आणि मोठी भागीदारीची देखील या ठिकाणी अपेक्षा असणार आहे त्याच्या संघातील पाठीराख्यांना, त्याच्या संघातील खेळाडूंना. तर मी आभारी आहे आयोजकांचा ज्यांच्या माध्यमातून आज मला या एका दिवसापुरती का होईना परंतु या स्पर्धेशी जोडण्याची संधी मिळाली आणि एका मोठ्या स्पर्धेचा घटक होण्याची देखील संधी मिळाली. हा चेंडू बॅकफुटला आले. पॉईंटच्या दिशेने चेंडू फटकावला जातोय. पाहूया लगातार तिसरा चेंडू चौकारात जातो का, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय कव्हरचा. दरम्यानच्या काळात 2 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. संघाची धावसंख्या 2 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 धावांवर संघाची धावसंख्या. राहुलने सर्व सूत्र आपल्या हातामध्ये घेतली आहेत. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्वीपचा चौकार मारला, तदनंतर मिड विकेटच्या दिशेने फटका चौकार मारला गेला आणि तदनंतर मात्र पॉईंटच्या दिशेने एक स्क्वेअर कटचा फटका मारला गेला. तर मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करण्याचा प्रयत्न राहुलच्या माध्यमातून होतोय आणि आपल्या संघाची धावसंख्या पुढे 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 नेण्याचा प्रयत्न राहुल बैकरच्या माध्यमातून होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज हरेश माळी सज्ज. हा चेंडू पुन्हा एकदा आखूड टप्प्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने पटकावला जातोय. क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी सुरक्षित रक्षण करतो. चेंडूची फेक घेणार. केवळ एकच धावेवर समाधान मानावं लागेल आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 24 धावांवर. 24 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. 24 अंकाचं क्रिकेटमधील महत्व खूप मोठं आहे, कारण 24 एप्रिल 1973 भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांचा जन्मदिवस. 24 धावा धावफलकावर देखील पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक आणि या दुसऱ्या षटकात मात्र थोडंसं आक्रमण जरूर वाढवलंय या संघाने. हा चेंडू मात्र सज्ज पंच या ठिकाणी घोषित करतायत. सोयीर चेंडू घोषित करतायत. आणखीन एक चेंडू अवांतरच्या रूपात पाहायला मिळतोय या डावामध्ये आणि संघाची धावसंख्या वाढून जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते आणि 25व्या क्रमांकाचा नियम आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा वाईड बॉल या ठिकाणी एक संघाची धावसंख्या 25 वर पाहायला मिळते. चालू असणारा सामना 2 बलाढ्य संघांमध्ये अर्थातच पळसपे वर्सेस सावळे या 2 संघांमध्ये पाहायला मिळतात. रायगड ग्रामीण क्रिकेटचा थरार. रायगडचं क्रिकेट म्हटलं, उरण पनवेलचं क्रिकेट म्हटलं तर एक वेगळं क्रिकेट असतं. एक गाव आणि त्याच एका गावातील 11 खेळाडू आणि त्यांना पाठिंबा द्यायला गावातील 100-200 क्रिकेटचे चाहते आवर्जून उपस्थित असतात. तेच हे ग्रामीण क्रिकेट. उलटा चेंडू, मोठा फटका, बिग हिट, बिग 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 हिट. चेंडू सीमारेषा पार. षटकार.
फलकावर सुरेख फटका पाहायला मिळाला सिद्धांत मात्रेच्या माध्यमातून. सिद्धांत मात्रेमध्ये देखील क्षमता आहे मैदानाच्या कोणत्याही भागामध्ये चेंडू फटोलावण्याची आणि किती लांबवरचा षटकार असेल तर त्या ठिकाणी षटकार मारण्याची क्षमता सिद्धांत मात्रेमध्ये आहे. कारण धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 31 धावांवर. दुसरं षटक सुरू आहे. 59 धावांचा पाठलाग करायचा 4 षटकांमध्ये. पळसपे वर्सेस सावळे हा संघ दोलायमान अवस्थेत सामना मात्र आता देखील पाहायला मिळतोय. सुरुवातीच्या काळात धावसंख्या वाढली होती त्यावेळेला असं वाटलं होतं की हा सामना एकतर्फी होतो की काय, कारण राजू ठाणगे लवकर बाद झाला होता. परंतु तदनंतर राहुल बैकरने नक्कीच धावगती वाढवली आणि तदनंतर मात्र सिद्धांत मात्रेने नक्कीच आक्रमक पवित्रा घेतलाय. सुरेख फटका मारला जातो. आता मात्र चेंडू फाईन लेगच्या दिशेने मारला जातो. एक वेगळा फटका चेंडू सीमारेषा पार चौकार. नेम नाही. 2 षटकं संपतायत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची पोहोचली ती तब्बल 35 धावा धावफलकावर. पहिल्या षटकात 13 धावा, दुसऱ्या षटकात तब्बल 22 धावा पटकवल्या गेल्या आणि आता मात्र विजयासाठी धावांची आवश्यकता आहे. धावसंख्या 35. 15 पाहिजे ना. 12 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता विजयासाठी. 12 चेंडूंचा खेळ झालाय. 12 चेंडू मध्ये 35 धावा झाल्यात आणि 12 चेंडूंचा खेळ बाकी आणि 12 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता. पाहूया या क्रिकेटच्या सामन्यामध्ये काय होतंय, क्रिकेटच्या या खेळामध्ये काय होतंय. तर नक्कीच आज मात्र या ठिकाणी समालोचन करण्याची संधी मिळाली. तर जाऊयात 35 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळतात. तिसरं षटक मात्र घेऊन गोलंदाजी तर किरण पवार स्वतः संघनायक गोलंदाजी मार्गावर येतोय. या अगोदरच्या मॅच मध्ये देखील जबरदस्त परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून राहिला होता. आता मात्र एक निर्णायक षटक. जर मॅच मध्ये जर सावळे संख्याला यायचं असेल, विकेट जी पार्टनरशिप या ठिकाणी मोठी होताना पाहायला मिळते ती पार्टनरशिप कधी बेदावी लागेल किंवा चांगलं षटक टाकावं लागेल आणि जो फ्लो रनरचा असा सुरू ठेवलाय तो असा फ्लो जर पळसपे संघाने सुरू ठेवला तर पळसपे संघाला देखील मॅच काही दूर नाहीये. परंतु सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये आहे असं मी म्हणेल. धावसंख्या जरूर चांगली झाली आहे. विकेट एकच जरूर गमावलाय. परंतु क्रिकेटचा खेळ आहे. जो संघ चांगली कामगिरी करणार आहे तो सामना जिंकेल आणि ज्या संघाची कामगिरी खालावणार आहे तो मात्र स्पर्धेतून माघारी परतेल. तर पाहूया कोणता संघ या ठिकाणी विजयी ठरतो आणि पुढल्या फेरीमध्ये दाखल होतो. अर्थातच सरपंच चषक 2017. हा चेंडू मात्र एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 37 धावांवर. संघाची धावसंख्या 22 धावांची आवश्यकता. 11 चेंडू मध्ये 22 धावांची आवश्यकता असणार आहे. राहुल बैकर वेगळा फटका अर्थातच याही षटकामध्ये रिव्हर्स स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला. किरण पवार गोलंदाजी मार्गावर येतोय. मॅन फ्रॉम सावळे. फुलटॉसचा चेंडू बॅटच्या मधोमध काही येऊ शकला नाही. स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू तडवण्याचा प्रयत्न झाला. 1 धाव या ठिकाणी मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे जाते. फुलटॉसचा चेंडू होता. मोठा फटका मारणं अपेक्षित होतो परंतु बॅटच्या मधोमध चेंडू येऊ शकला नाही. मिडल नाही झाला आणि एकच धाव दरम्यानच्या काळात मिळेल. धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती तब्बल 38 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. 38 अंकाचं देखील क्रिकेट मधील महत्व सांगायचं झालं तर क्रिकेटची जी बॅट आपण वापरतो त्या बॅटची उंची जास्तीत जास्त 38 इंच असणं गरजेचं आहे. त्यापेक्षा जास्त असेल तर ती मात्र ग्राह्य धरली जात नाही आणि ती देखील लाकडाची असणं गरजेचं आहे. हा चेंडू एक वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू जातोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येऊ शकला नाही. दरम्यानच्या काळात 2 धावा पूर्ण केल्या जातात. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिला जातोय आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. थोडीशी संधी मिळाली. थोडंसं सुदैवी देखील ठरलं असं म्हणेल मी फलंदाज आणि 3 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पहिल्या 3 चेंडूवर 6 धावा या ठिकाणी बनवल्या गेल्या. पाणी फलंदाजाला पाणी पाहिजे. संघाची धावसंख्या 41 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. अजूनही 18 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे आणि चेंडू शिल्लक आहेत ते 9.
म्हणजे दोलायमान नरेंद्र सर अजूनही दोलायमान स्थितीमध्ये. जर एखादी विकेट गेली, एखादा दुसरा डॉट बॉल आता मॅच मध्ये सावळे संघ सुद्धा येऊ शकतो आणि एखादा मोठा फटका आला तर मॅचवर पकड मिळू शकतो, तो मात्र पळसपे संघ. दोलायमान स्थितीमध्ये सामना पाहायला मिळतोय. चेंडू शिल्लक आहेत ते 9 आणि धावा करायच्या त्या 18. 9 चेंडू 18 धावा, 18 धावा 9 चेंडू. पळसपे सावळे, सावळे पळसपे. गावदेवी क्रिकेट क्लब उसरली खुर्द आयोजित सरपंच चषक 2017. लाजबाब क्रिकेटचं आयोजन या ठिकाणी पाहायला मिळतंय. तब्बल 2 लाख रुपये प्रथम पारितोषिक असणारी ही क्रीडा स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. तर या क्रीडा सोहळ्याचं आज मात्र उद्घाटन भारतीय संघाचे माजी खेळाडू अर्थातच विनोद कांबळी यांच्या शुभ हस्ते यांच्या उपस्थितीमध्ये, तसेच उद्घाटन या पनवेल उरण मतदारसंघाचं ज्यांनी 5 वेळा प्रतिनिधित्व केलं असे विवेकानंदजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते, तसेच कोकण शिक्षक मतदारसंघाचे आमदार नवनिर्वाचित आमदार बाळाराम पाटील यांच्या उद्घाटनाखाली तर पुढचा चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त केल्या जात आहेत आणि विकेटचं पतन, ज्या विकेटची गरज या ठिकाणी होती सावळे संघाला, तोच विकेट किरण पवारने मिळवून दिला आणि राहुल बैकर जो सुंदर फलंदाजी करत होता बाद होतोय. तर ज्या विकेटची नक्कीच गरज होती ती विकेट या ठिकाणी, आणि ज्या ब्रेकची नक्कीच पार्टनरशिप कुठेतरी ब्रेक होणं गरजेचं होतं सावळेसाठी, ती झाली. परंतु राहुलने सुरेख फलंदाजी केली. 14 धावा आपल्या संघासाठी बनवल्या. ज्या वेळेला संघाला गरज होती त्यावेळेची राहुलची कामगिरी होती. वेगवेगळे कल्पक फटके मारले आणि प्रतिस्पर्धी संघातील गोलंदाजांना जेरीस आणलं होतं. संघाची धावसंख्या 41 आहे आणि 41 धावांवर अजूनही 18 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी आणि चेंडू शिल्लक असणार आहेत ते 8 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 18 धावांची आवश्यकता. एक मोठा फटका गरजेचा आहे पळसपेला, तर एक विकेट किंवा एखादा निर्धाव चेंडू सावळे संघाला गरजेचा आहे. पाहूया पळसपे सावळे. हा चेंडू एक वेगळा चेंडू पाहायला मिळाला, चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. कमी गतीचा चेंडू हळूवार पद्धतीने टाकला चेंडू, फलंदाजाला काही कळण्याच्या आत मात्र यष्टीरक्षकाच्या हातात जातोय आणि आणखीन एक निर्धाव चेंडू, आणि ज्या निर्धाव चेंडूची आणि विकेटची गरज होती ती मात्र किरण पवारने मिळवून दिली. समीकरण बदललं, मोक्याच्या क्षणी कामगिरी खालावली म्हणेल. 7 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांची आवश्यकता मोरिया पळसपे संघाला. हिट करण्याचा प्रयत्न केला जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय का पाहायचंय आणि एकाच धावेला वर समाधान मानावं लागतंय आणि हे षटक अप्रतिम होतं. ज्या षटकामध्ये धावा आल्या त्या केवळ 7 धावा या षटकामध्ये आलेल्या आहेत आणि विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 17 धावांची आवश्यकता विजयासाठी आणि चेंडू शिल्लक असणार आहेत ते शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता विजयासाठी. पळसपे वर्सेस सामना मात्र सावळे सुरू आहे. गावदेवी क्रिकेट क्लब उसरली खुर्द आयोजित सरपंच चषक 2017 या स्पर्धेमध्ये आजच्या पहिल्या दिवसातील हा महत्वपूर्ण सामना दुसऱ्या फेरीचा 2 बलाढ्य संघांमध्ये सुरू आहे आणि हा सामना देखील मात्र अंतिम टप्प्यात येऊन ठेपलाय. शेवटचे 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. परंतु क्रिकेटमध्ये हे कित्येकदा झालेलं देखील आहे. 6 चेंडू 6 धावा देखील कित्येकदा होत नाहीत, परंतु 6 चेंडूत 20 धावा 25 धावा देखील झालेला आहे. तर हे क्रिकेट आहे आणि या टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं स्वागत उसरली खुर्दमध्ये गावदेवी क्रिकेट संघाच्या माध्यमातून आयोजित सरपंच चषक 2017 मध्ये 4थ्या वर्षात ही स्पर्धा आयोजन पदार्पण करते. अतिशय सुंदर क्रीडा स्पर्धा, दैदिप्यमान क्रीडा सोहळा, कारण उंच ट्रॉफ्या, प्रत्येक संघाला दिले जाणारे टी शर्ट, सुंदर खेळपट्टी, सुंदर क्रीडांगण या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि सुंदर आयोजन या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एमसीए पॅनलचे हॅकर्स पाहायला मिळतात, सामंत समालोचकांची मांदियाळी या ठिकाणी पाहायला मिळते आणि डीजे सुंदर सुमधुर संगीत देखील पाहायला मिळत आहे, सुंदर लाईट्स देखील पाहायला मिळतात. म्हणजे कोणत्या गोष्टीची या स्पर्धेमध्ये कमी अशी नाहीये. सर्व गोष्टी
या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळत आहेत. म्हणूनच की काय पहिल्याच दिवशी आणि 4थ्या वर्षातच ही स्पर्धा उसरली गावची ही स्पर्धा एका यशस्वी स्पर्धेच्या दिशेने जाताना पाहायला मिळते. तर शेवटचं षटक, चेंडू शिल्लक आहेत 6 आणि विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 17 धावांची आवश्यकता. तर राजा पाटील आणि सिद्धांत म्हात्रे आपल्या संघाला विजय मिळवून देत आहेत की किरण पवारचा सावळे संघ पळसपे संघाला या ठिकाणी रोखतोय. एक मोठी क्रीडा स्पर्धा आणि एक मोठा क्षण तुमच्या समोर येणं बाकी आहे. पाहूया या शेवटच्या षटकामध्ये काय होतंय. उर्वरित 6 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता. गोलंदाजी मार्गावर रोहित केदारी गोलंदाजीसाठी शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन सज्ज होतोय. तर गोलंदाजीसाठी राजा पाटील. बिग हिट. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. नोमॅन्स लँड क्षेत्रात चेंडू जाऊन पडला आणि समीकरण बदललं. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी धावांची आवश्यकता आहे ती 15 धावांची आवश्यकता. 15 धावांची आवश्यकता. येणाऱ्या 5 चेंडू मध्ये राजा पाटील 5 चेंडू 15 धावा 15 धावा. 5 चेंडू पळसपे सावळे सावळे पळसपे रोहित राजा राजा रोहित. सरपंच चषक 2017 गावदेवी क्रिकेट क्लब ओसरली खुर्द आयोजित स्पर्धा. टप्प्याचा चेंडू होता. पीक पूल करण्याचा प्रयत्न होता परंतु जागेवर नक्की झेल घेतोय तो गोलंदाज आणि आणखीन एका विकेटचं पतन होत आहे. खेळाडू बाद. आता मात्र स्ट्राईकवर सिद्धांत म्हात्रे असणार आहे ज्यांच्याकडे क्षमता आहे षटकार मारण्याची कोणत्याही दिशेने सामन्याचं पारडं फिरवण्याची. असं एक क्षण वाटत होतं की सामना आता आवाक्यात आलाय की काय. 9 चेंडूमध्ये 18 धावा ज्या वेळेला हव्या होत्या, 2 षटकांमध्ये 24 धावा हव्या होत्या, 2 षटकांमध्ये 35 धावा झाल्या होत्या आणि 2 षटकांमध्ये 24 धावा पाहिजे होत्या. एकच विकेट गेली होती. त्यावेळेला मात्र किरण पवारचं एक चांगलं षटक मॅचमध्ये घेऊन आलं परंतु जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही तोपर्यंत या क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सांगू शकत नाही या पुढे काय होईल. तर तेच आपल्याला पाहायचंय. उर्वरित 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. रोहित केदारी गोलंदाजी मार्कवर तर फलंदाजीसाठी सिद्धांत म्हात्रे मॅन फ्रॉम पळसपे. उलटा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने पटकावला जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार राजाही करत करत हा सामना मात्र पुढे 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 चालाय आणि घेतोय. स्पर्धेप्रमाणे सामना देखील जबरदस्त पाहायला मिळतोय. दोन्ही संघांना अजूनही समसमान संधी आहे. एक मोठा फटका पळसपेला सामन्यामध्ये घेऊन जाऊ शकतो आणि एक डॉट बॉल किंवा एक विकेट हा सामना मात्र सावळ्याला देखील घेऊन जाऊ शकतो. तर पाहूया सावळे की पळसपे, पळसपे की सावळे, किरण पवार की राजू ठाणगे. सरपंच चषक 2017 लाजवाब क्रीडा स्पर्धा. गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा रोहित केदारी फलंदाजीसाठी सिद्धांत. हा चेंडू मात्र ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केली जाते. धडपण धडपण आणि धडपण दोघांमध्ये देखील असणार आहे आणि आता ते गोलंदाजावर पाहायला मिळत आहे. स्वैर चेंडू आणि व्हाईट बॉल या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून घोषित केला जातोय. 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. सावळे की पळसपे, पळसपे की सावळे. सरपंच चषक 2017 हा सामना कोण जिंकणार. रोहित गोलंदाजी मार्गावर पुन्हा एकदा सज्ज होतोय सिद्धांतसाठी. फुलटॉसचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू मारला जातोय. चेंडू सीमारेषा पार. पुन्हा एकदा षटकार.
तर 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. सामन्याचं गणित बदलून टाकलं. सिद्धांत म्हात्रे नावाच्या वादळाच्या तडाख्यामध्ये सावळे संघ सापडला. किरण पवारने सामन्याला कलाटणी दिली, मॅच मध्ये आला, परंतु ज्या वेळेला सिद्धांत म्हात्रे सामन्यामध्ये स्ट्राईक वर आला आणि सिद्धांतने मात्र आपले या ठिकाणी नक्कीच योग्यता सिद्ध करून दाखवली म्हणेल. 2 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. आज कोणी जायचं नाहीये. अप्रतिम सामना या ठिकाणी रंगताना पाहायला मिळतो. 2 बलाढ्य संघांमधील लढत प्रेक्षक अक्षरशः डोळ्यात तेल घालून पाहतायत आणि नक्कीच दोन्ही संघांनी निराश केलं नाहीये. दोन्ही संघांनी अटीतडीचा सामना या ठिकाणी सुरू ठेवलेला आहे. कधी पळसपे, कधी सावळे, कधी सावळे, कधी पळसपे. सरपंच चषक 2017 कोण जिंकणार, राजू ठाणगे की किरण पवार? सरपंच चषक पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर रोहित केदारी, फलंदाजीसाठी सिद्धांत. सुधास्पर्धा चेंडू बिग 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 चेंडू सीमारेषा पार. सिद्धांत म्हात्रे ऑन फायर. राजू ठाणगे आणि कंपनी मोठ्यातलं मोठं लक्ष पार केलंय. विजय ठरतो या ठिकाणी. सूरज हातमोडे यांच्याकडून सिद्धांतसाठी 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी आलंय आणि विजय ठरतोय राजू ठाणगे आणि कंपनी. लक्ष्मण मैकर पोलीस यांच्याकडून सिद्धांतसाठी 200 रुपये पारितोषिक आलेलं आहे. तसेच सिद्धांतसाठी सूरज हातमोडे यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. असं 700 रुपयाचं पारितोषिक सिद्धांतसाठी आलेलं आहे. आणि मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जातोय 10 चेंडू मध्ये 42 धावा करणारा आणि आपल्या संघाला